माझ्या तमाम माता भगिनींचं आजच्या व्हिडिओमध्ये स्वागत। आता सर्व माता भगिनींना प्रतीक्षा लागली आहे ती एप्रिल महिन्याच्या हप्त्याची। या हप्त्याविषयी बोलायचं झालं तर अनेक माध्यमातून अनेक बातम्या आपल्या कानी येत आहेत की हा हप्ता 2100 रुपये येणार, 1500 येणार, आज येणार, उद्या येणार, परंतु नक्की खरी बातमी काय आहे हे अजून कोणाला माहीतच नाही। आता खरी वास्तवता ही आहे की हा हप्ता लेट होण्यामागे खरं कारण आहे स्क्रुटिनी, महिलांच्या फॉर्मची होणारी परत तपासणी। आता येथे पाहू शकता जवळपास 7,74,148 बहिणींना आता फक्त 500 रुपयेच मिळणार। आता या जवळपास 7 लाख बहिणी आहेत ह्या PM किसान आणि नमो किसान या दोन्ही योजनांचा 500 रुपये आधीपासूनच लाभ घेत आहेत। आता त्या अगोदरपासून 1000चं अनुदान घेत आहेत, त्यामुळे त्यांना आता 500 रुपये मिळणार। परंतु काही माध्यमातून असं म्हटलं जात होतं की जवळपास 20 लाख महिला योजनेतून बाद होणार आहेत, त्यामुळे लाभ घेणाऱ्या सर्व बहिणी आता चिंतेत आहेत। आता येथे पाहू शकता 6,21,438 लाखच योजनेतून बाद। आता जवळपास 6 लाख महिला योजनेतून बाहेर आहेत, पण या 6 लाख महिला कोणत्या आहेत? त्याचबरोबरनं इथे दिल्याप्रमाणे एप्रिलचा हप्ता या दिवशी म्हणजे कोणत्या दिवशी आणि याच बहिणींना 3000 रुपये मिळणार, तर कोणत्या बहिणींना 3000, कोणत्या बहिणींना 1500, नक्की हप्ता कितीचा मिळणार याबद्दलची इत्थंभूत सविस्तर आणि योग्य माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तर तुम्हाला आजची बातमी खरी वाटत असेल तरच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि आपल्या यूट्यूबच्या मराठी चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा। पुढे जाण्यापूर्वी काल आदिती तटकरे पत्रकारांशी काय म्हणाले या संदर्भात ते आपण थोडक्यात पाहूयात। त्यांना त्यांच्या जो काही लाभाचं वाटप आहे किंवा डीबीटी आहे ते ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या मंत्रिमंडळामध्ये किंवा मीटिंगमध्ये ज्या वेळेला कशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील त्या पद्धतीनं पुढचं डीबीटी हे निश्चितपणाने होईल। अफवा पसरवल्या जात आहेत, शेवटी कुठले निकष कशा पद्धतीनं लावले जातील, कशा पद्धतीनं बदलले जातील, कशा पद्धतीनं कुठली जर एखादी तक्रार आली तर त्या संदर्भातली कशी स्क्रुटिनी केली जाईल हा निर्णय शासनाचा आणि विभागाचा राहतो। त्याच्यामुळे अद्याप तरी त्या संदर्भामध्ये कुठेही चर्चा नाही, अद्याप त्या संदर्भामध्ये कुठेही चौकशी किंवा कुठेही त्या संदर्भातली कारवाईचा विषय झालेला आहे। एका घराच्या 2 बायकांनाच फक्त लाभ मिळू शकतो अशा संदर्भातला नियम, अशा संदर्भातला नियमही नाहीये। आपण जर GR मध्ये बघितलं तर 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, रेशन कार्ड त्यांचं पिवळं किंवा केशरी किंवा उत्पन्नाचा दाखला असणारे, अशी सगळी स्क्रुटिनी होऊन आम्ही सुरुवातीपासून एक गोष्ट म्हणत आलो की 2.5 कोटीपर्यंत लाभार्थी हे मॅक्सिमम असू शकतात आणि त्या पद्धतीमध्ये जी काही योग्य ती घोषणा आहे ती केली जाईल। आता 1500चा लाभ आहे आणि जे लाभार्थी आहेत, जे व्हेरीफाईड झालेले आहेत, ज्यांना गेल्या महिन्यांपासून लाभ मिळत आहे त्या पद्धतीनं त्यांना मिळत आहे। अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीनं बातम्या काही वर्तमानपत्रामध्ये आलेल्या आहेत, माझ्याही नावाचं त्याच्यामध्ये कोट करण्यात आलेलं आहे। मी खरं तर सकाळी वाचल्यानंतर मलाही आश्चर्य झालं, कारण जी इंटरव्ह्यू मी कधी दिलीच नाही, अशा पद्धतीनं औपचारिक झालाच नाही, त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं एका वर्तमानपत्राने ती चुकीची बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजना अतिशय बारकाईनं आम्ही राबवलेली आहे। साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांपर्यंत आज या योजनेचा लाभ पोहोचत आहे आणि ही योजना सुरू झाल्यापासून त्याची चांगल्या पद्धतीनं स्क्रुटिनी करणं, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे, 1 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या माता भगिनींचे फॉर्म भरून घेणं, ते ऑनलाईन करणं, आधार सीडिंग करणं, अशा पद्धतीनं ते केलं गेलेलं आहे। त्याच्यामुळे कुठेही स्क्रुटिनी ही 2.5 कोटी महिलांची किंवा लाभार्थ्यांची होणं हे शक्यही नाहीये आणि ते करणंही नाहीये, कारण आज त्या महिला 5 महिन्यापासून लाभ घेत आहेत एक, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाची जर तक्रार त्या संदर्भामध्ये पुढं मागं कधीही, म्हणजे आज मी आमदार म्हणून आपल्या सर्वांसोबत संवाद साधत आहे, मंत्री म्हणून मी त्या विभागाचं काम केलेलं आहे, पुढं मागं कधीही त्या संदर्भातली कुठली स्पेसिफिक तक्रार जर आली तर त्या संदर्भातला जो काही तेवढ्या पुरताची स्क्रुटिनी करण्याचा, म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या XYZ जिल्ह्यातल्या 100 लाभार्थ्यांबद्दल जर तक्रार झाली तर त्या 100 लाभार्थ्यांपुरतं ची चौकशी करायची किंवा नाही हा सुद्धा, किंवा स्क्रुटिनी करायची किंवा नाही हा सुद्धा निर्णय
हा शासन जर तशा पद्धतीचं कधी काही घडलं किंवा आलं तर त्या संदर्भामध्ये घेण्यात येईल. कुठेही स्क्रुटिनीचा विषय येत नाही. आता अदितीताईंनी म्हटलंय की स्क्रुटिनी पूर्ण झालेले आहे. ज्या महिलांना मागच्या महिन्यापासूनचा लाभ मिळाला त्यांना या महिन्यापासून लाभ नक्की मिळणार. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे मागच्या महिन्यामध्ये ज्या महिलांना हप्ता मिळाला नाही, म्हणजे मागच्या महिन्याच्या मार्चच्या 12 ते 15 तारीखपर्यंत हप्ते मिळाले होते. लास्टमध्ये 12 तारीख होती, नंतर 15 पर्यंत हप्ते वितरित करण्यात आले होते. तर ज्या महिलांना 15 तारीखपर्यंत मार्चचा हप्ता मिळाला नाही त्या सर्व महिलांना मार्च आणि एप्रिल म्हणजे या महिन्याचा असा मिळून 3000 रुपयाचा हप्ता यावेळेस मिळणार आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे, ज्या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळण्यास 30 तारीख जर उलटून गेली तर त्यांना मेचा हप्ता म्हणजे मेच्या सुरुवातीलाच मेचा आणि एप्रिलचा असा मिळून 3000 रुपये हप्ता मिळणार. तर ज्यांना सुरळीतपणे 9 हप्ते मिळाले आहेत त्यांना 1500 आणि ज्यांना मार्चचा हप्ता मिळाला नसेल त्यांना 3000 आणि एप्रिलचा हप्ता जर मिळाला नाही तर तो हप्ता मे मध्ये 3000 रुपये मिळेल. त्याचबरोबरीनं अदितीताईंनी हे देखील म्हटलं आहे, कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. आता या 7,74,000 बहिणी कोणत्या आहेत ते तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलंच, परंतु या ज्या 6,21,000 बहिणी आहेत ज्यांना यापुढे लाभ मिळणार नाही त्या कोणत्या आहेत, तर या प्रामुख्यानं ज्यांनी खोटे दस्तावेज दिले आहेत, ज्या महिला स्वतः अजूनपर्यंत काम करतायत म्हणजे नोकरीला आहेत, ज्यांचे पती देखील कमावते आहेत, त्यांचं घरातील उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त आहे, या ज्या सर्व महिला आहेत त्यांच्या कंप्लेंट्स आल्या आहेत आणि कंप्लेंटच्या अगेन जेव्हा चौकशी करण्यात आली या चौकशीमध्ये दोषी ठरलेल्याच महिलांना आता वगळण्यात आलं आहे. त्यामुळे स्क्रुटिनी होणार, तुम्ही बाद होणार, हे सर्व काही फेक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कुठलीही नवीन योजना येताच ती लगेच स्टेबल होत नाही, त्याला थोडा विलंब होतोच. त्यामुळे माझ्या सर्व माता भगिनींना विनंती करतो, तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कुठलंही गिफ्ट तुम्हाला अजूनपर्यंत जाहीर केलेलं नाही आहे. मात्र 25,000 रुपये तुम्हाला हा हप्ता मिळाल्यानंतर नक्कीच मिळू शकतात. आता हे पैसे तुम्हाला कसे मिळवायचे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे. त्याकरिता तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहतात ते कमेंट करून नक्कीच सांगा. तुम्हाला हप्ता आता एप्रिलचा आला की नाही, मार्चचा आला की नाही ते देखील मला कमेंट करून अवश्य सांगा. तुम्हाला त्यानंतर 24 तासाच्या आत 25,000चं अनुदान कसं मिळवायचं हे मी तुम्हाला नक्की सांगेन. कोणत्याही भूलथापा आणि खोट्या बातमींवर विश्वास ठेवू नका. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, हे 25,000 जे आहेत ते तुम्हाला गिफ्ट नाही आहे, ते तुम्हाला अनुदान म्हणजे लोन आहे, ज्यावर 1% व्याज नसणार. आता प्रश्न राहिला एप्रिल महिन्याचा हप्ता, तर एप्रिल महिन्याचा नक्की हप्ता तुम्हाला 27 एप्रिलपासून वितरित करण्यात येईल. 27, 28, 29 आणि 30 अशा 4 दिवसात हा हप्ता वितरित होईल व DBT मार्फत तुमच्या अकाउंटमध्ये जमा देखील होईल. तत्पूर्वी तुम्ही कोणत्याही भूलभुलैयांना बळी पडू नका आणि आशेवर मात्र नक्कीच राहू नका. आजच या वितरणासंदर्भात एक बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये जे काही ठरेल ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेन. तर आपल्या चॅनलवर तुम्हाला प्रत्येक अपडेट वेळोवेळी दिली जाईल. तरी चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर लगेच करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करा. चला तर येथेच थांबतो, पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह. तोवर तुमची आणि तुमच्या परिवाराची काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र, टेक केअर अँड बाय.